हाय हॅलो नमस्ते। आपण भात कापण्यासाठी आता शेतामध्ये आलो आहोत। सगळीकडे भात कापणी चालू आहे कोकणामध्ये। तर आपल्या शेतावरती पण भात कापणी चालू आहे। तर त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत। कोकणामध्ये कुठल्याही कामाची सुरुवात करताना म्हणजे आपण जी शेतीची कामं करतो त्याची सुरुवात करताना आपण देवाकडे एक साकडं घालत असतो की आम्ही जे काम करणार आहोत त्याच्यामध्ये कुठलीही बाधा येऊ दे नको। याचाच अर्थ की या सीझनला पाऊस पडून गेलेला असतो आणि थंडी थोडीशी चालू झालेली असते। तर यावेळेला विंचू आणि बरेचशी कीटकं शेतामध्ये येत असतात किंवा साप। तर अशा कीटकांपासून आपले संरक्षण व्हावे याचं साकडं आपण घालत असतो आणि कोणालाही काही इजा होऊ नये। आपण जे हत्यारं वापरतो छोटी मोठी त्यापासून कोणाला इजा होऊ नये भात कापणीच्या वेळेला हे सगळं आपण इथे देवाला साकडं घालतो आणि भात कापणीला सुरुवात होते। कोकणात भात कापणीच्या मशीन जरी बाजारपेठेत उपलब्ध असल्या तरी आजही ग्रामीण भागातील शेतकरी राजा कोयतीने पिकलेल्या भाताची कापणी करतात। ती सुद्धा योग्य वेळी करावी लागते। असे जरी असले तरी रानटी जनावरे सुद्धा बऱ्याच वेळा पिकांचे भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। त्यासाठी योग्य काळजी पिकलेल्या भाताची शेतकऱ्याला घ्यावी लागते। सध्या कोकणात रात्री थंडी जरी असली तरी रणरणते दुपारचे ऊन, संध्याकाळची मळब आणि 2 दिवसापूर्वीच पडलेल्या अवकाळी पावसाचा सामना करीत भात कापणी शेतकरी करीत आहेत। यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने भात लावणी उशिराने लावण्यात आली। पाऊस वेळेत आला असता तर ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात भात कापणी झाली असती। त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर उजाडला आहे भात कापणीसाठी। तर तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे भात कापून झालं की ते असं वाळवण्यासाठी पसरवलं जातं शेतामध्ये आणि ते सुकलं की त्याची पेंडी बांधली जाते। तर पुढे आपण पाहणारच आहोत हे आता सगळं। शेतातील पिकलेलं भात म्हणजे पिवळं सोनं असतं शेतकऱ्यांसाठी। कोकणातील भात शेतीचा विचार करता प्रथम भात पेरावे लागते, नंतर ते रुजून आल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसांनी मुळासकट उपटून त्याची लावणी केली जाते। नंतर पीक तयार झाल्यावरती त्याची कापणी केली जाते। कोकणात भात हे प्रमुख पीक घेतले जाते, ते सुद्धा आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। यावर्षी भाताचे पीक खूप छान आलेले आहे। कोकणामध्ये तुम्ही बघू शकता हिरवेगार पिवळे असे शेत दिसत आहे तुम्हाला। तर भाताची कापणी करत असताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे। उन्हामध्ये काम करत असताना डोक्यावरती आपण टॉवेल घेतला पाहिजे किंवा टोपी घातली पाहिजे। अंगभर कॉटनचे कपडे घालायला पाहिजे आणि आपण सकाळचं जर भात कापणी करत असाल तर त्याची आवश्यकता नसते जास्त करून। पण जास्त तापमान दुपारनंतर जर तुम्ही भात कापणी केलीत तर अधूनमधून पाणी प्यावे लागते। तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता त्या ताईंनी आपल्या डोक्यावरती पूर्ण कापड गुंडाळून घेतलेलं आहे, पूर्ण कपडे घातलेले आहेत। तसंच अधूनमधून विश्रांती घ्यावी लागते थोडीफार, किंवा विषारी कीटक असतात त्यांच्यापासून वाचण्यासाठी थोडंसं लक्ष सुद्धा द्यावं लागतं। आता पाऊस जरी गेला असला तरी दलदल किंवा ओलसर असलेल्या जमिनीत भात कापणी करणे खूप कठीण जाते। कोकणात दलदल भागाला गाळव असे म्हणतात। भात कापल्यावरती एका लाईनीत पसरवून किमान 1 दिवस तरी त्याला असे ठेवावे लागते। नंतर त्यांच्या पेंड्या बांधून चोडणीसाठी खळ्यात ठेवल्या जातात। भाताची पेंडी कशी बांधली जाते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता। तर ही खूप मोठी प्रोसेस असते। भात रुजत घालणे, पेरणे, ते तुमच्या घरी भात जोडून येणे, त्यानंतर ते घरटून आणणे, खूप मोठी प्रोसेस असते। त्यामुळे अन्न वाया घालवू नका, खूप मेहनत असते याच्या मागे। तर आता ही तुम्ही माच बघू शकता केलेली आहे, जमिनीपासून उंच अशी केलेली असते, कारण अकाळी पाऊस आला तर त्यासाठी आपण ते उंचावर असलेलं चांगलं त्याच्यावरती आपण भाताच्या पेंडी एक एक करून आता रचून ठेवणार आहोत त्याच्यावरती। हे बघा अशा पद्धतीने ह्या सगळ्या पेंडी बांधून झाल्या आहेत। आता त्या पण रचण्याचं काम चालू झालेलं आहे। ही भरपूर प्रमाणात जेव्हा भात कापणी होते तेव्हा शक्य नसते की आपण तेव्हाच लगेच भात जोडणी करू शकतो किंवा त्याची मळणी काढू शकतो। तर अशा वेळेला अशा पद्धतीने कोकणामध्ये अशी उडवी रचली जाते, याला उडवी म्हणतात। घराच्या आकाराची असते, एक एक करून पेंडी रचली जाते बघा। आणि यानंतर या सगळ्या पेंडी काढून आपण त्या
मळणीच्या वेळेला रिकामे केल्या जातात आणि भाताची मळणी काढली जाते। भात कापणीच्या वेळेला घरातील पूर्ण सदस्यांचा संपूर्ण वेळ हा शेतामध्ये जातो। न्याहारी जेवणही शेतावरच घेतले जाते। कुटुंबातील सर्व सदस्य कामामध्ये व्यस्त असतात। अनेकांची दिवाळी सुरू झाली असली तरी दिवाळीपेक्षाही वर्षभराचे धान्य वेळेत घरी आणण्याची गडबड शेतकऱ्याची झालेली आहे। आता तुम्ही ही उडवी बघू शकता, ही घराच्या आकाराची असते। आपल्याला भूगोलामध्ये काय शिकवलं जातं की कोकणामधील घरं उतरत्या छपरांची का असतात, याच्या मागील कारण काय आहे तर कोकणामध्ये पडणारा भरपूर पाऊस, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, त्यामुळे आपण उतरत्या छपराची घरं बांधतो ना। मग असंच ही उडवी सुद्धा त्याच आकाराची असते, कारण अकाळी जर पाऊस पडला तर आपण त्याच्यावरती आता कापड टाकून ठेवलं प्लास्टिकचं, तर त्याच्यावरून ते पूर्ण पाणी खाली घसरून खाली पडणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते आपला भात ओला होणार नाही। तर त्याच्यामागचं हे कारण आहे। कोकणामध्ये पूर्वीपासूनच पारंपरिक शेतीला महत्त्व दिले गेलेले आहे, परंतु आता वेळेची बचत करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र वापरली जातात। म्हणजेच आपण जेव्हा भात पेरणी करतो तेव्हा ट्रॅक्टर वापरलं जातं, बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर वापरलं जातं, तर ते वेळेची बचत होत असते थोडीफार। किंवा आता कापणीच्या मशीन सुद्धा आलेल्या आहेत, परंतु या यंत्रांची सुद्धा कॉस्ट भरपूर आहे, किंमत जास्त आहे, तर हे परवडण्यासारखं नसतं प्रत्येकाला। तर आणि ते आपण भाड्याने जरी घेतलं तरी एका तासामागे त्याचं आपल्याला भाडं द्यावं लागतं। तर मग ह्या शेतीचा काय उपयोग ना, की जिथे आपल्याला परत पैसे खर्च करावे लागणार आहे। म्हणून पारंपरिक शेतीला जास्त महत्त्व दिलेलं आहे कोकणामध्ये। किंवा अशा वेळेला काय केलं जातं की शेजारील माणसांचं जर भात शेतामधलं आपल्याला कापायचं असेल तर ती माणसं आपल्याला बोलवतात, किंवा आपलं भात कापणी असेल तेव्हा ती माणसं आपल्याकडे येतात आणि असं सामूहिकरित्या शेती केली जाते। शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे लोक शहरांकडे मुलांना पाठवू लागले आहेत। बऱ्याच ठिकाणी सुपीक जमिनींवरती गगनचुंबी इमारती उभ्या राहिलेल्या दिसून येतात। काही लोक पेजेच्या तांदळासाठी दुसऱ्याच्या दारावर जायला लागू नये म्हणून भात शेती करतात। पूर्वजांनी जे केले ते टाकता कामा नये, ते चालू ठेवले पाहिजे म्हणून 4-5 वाफ्यांची लावणी केली जाते आणि नंतर त्याची कापणी केली जाते। कोकणातील शेतकऱ्यांचा मूळ उद्देश इतकाच असतो, तो म्हणजे भात शेतीचे अस्तित्व टिकून राहिले पाहिजे। ही बघा, ही पेंडी आहे आपली भाताची असते बांधलेली ती, आणि ती अशा प्रकारे याच्यावरती ठेवले जातात आणि जेव्हा आपली मळणी असते तेव्हा त्या काढल्या जातात। तुम्ही बघू शकता किती छान अशा रचलेल्या आहेत। तर एक एक अशी पेंडी काढून ती जोडली जाते मळणीच्या वेळेला आणि तो भात असतो तो खाली पडतो। तर आता आपली पूर्ण भात शेती कापून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आता अशा प्रकारे भात कापणी झालेली आहे, उडवी घालून झालेली आहे भाताची। तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत, ती म्हणजे मळणीच्या म्हणजे भात जोडणीच्या व्लॉगमध्ये भेटू। तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पारंपरिक शेतीचा ते तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।